कधी विचार केलाय की तुम्ही रोज स्वतःला किती सुंदर रीतीने फसवता? नाही, हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. रोज सकाळी जेव्हा डोळे उघडतात तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात एक भीती असते. एका अशा कामाची भीती जे आज तुम्हाला कसंही करून पूर्ण करायचं असतं. ते काम प्रोजेक्टचं असू शकतं, अभ्यासाचं असू शकतं किंवा आयुष्याचा एखादा मोठा निर्णय असू शकतो. पण तुम्ही काय करता? तुम्ही फोन उचलून स्क्रीन स्क्रोल करायला सुरुवात करता. स्वतःला सांगता, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटात मूड फ्रेश करतो आणि कामाला लागतो. पण ते 5 मिनिटं कधी 5 तासात बदलतात हे तुमचं तुम्हालाच समजत नाही. आणि जेव्हा रात्री पुन्हा डोळे मिटायची वेळ येते तेव्हा छातीवर एक प्रचंड दगड ठेवल्यासारखं वाटतं. एक अशी अस्वस्थता जी तुम्हाला आतून पोखरत राहते. तुम्ही आळशी नाही आहात. मग तरीही तुमच्यासोबत असं का होतं? कारण तुमच्या मेंदूने तुमच्यासोबत एक अतिशय धोकादायक खेळ खेळायला सुरुवात केलीये. ज्याला तुम्ही उद्या करेन असं म्हणताना, तो उद्या कधीच येत नाही. हा जगातला सर्वात मोठा सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. तुम्ही विचार करता की उद्या तुमच्याकडे जास्त वेळ असेल, उद्या तुमची एनर्जी जास्त असेल, उद्या मूड चांगला असेल. पण खरं सांगू, उद्या काहीच बदलत नाही. बदलतो तो फक्त तुमचा पश्चाताप. एका विद्वानाने म्हटलं होतं, जर तुम्हाला रोज सकाळी उठून एक जिवंत बेडूक गिळावा लागणार असेल, तर सगळ्यात उत्तम गोष्ट हीच आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी तो बेडूक गिळून टाकावा. ऐकायला खूप विचित्र वाटतंय ना? बेडूक? पण शांतपणे विचार करा. हा बेडूक म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या आयुष्यातलं ते सगळ्यात कठीण, सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं काम आहे, ज्याला बघून तुमची फाटते. ज्या कामाला तुम्ही रोज पुढे ढकलत राहता. आणि नियतीचा खेळ बघा. जे काम तुम्ही जितकं जास्त पुढे ढकलणार, तो बेडूक तुमच्या डोक्यात तितकाच मोठा, जास्त विषारी आणि भयानक होत जाणार. तो तुमच्या संपूर्ण दिवसाची शांतता हिरावून घेणार. पण खरी समस्या इथे संपत नाही. खरी समस्या याच्या पुढची आहे, जी कदाचित तुम्हाला स्वतःलाही ठाऊक नाही. कधी नोटीस केलंय? जेव्हा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम सोडून मोबाईलवर टाइमपास करत असता, तेव्हा तुम्हाला खरोखर आनंद मिळत असतो का? नाही. त्या स्क्रीनवर रील स्क्रोल करताना सुद्धा तुमच्या डोक्याच्या पाठीमागे एक बारीकशी सुई टोचत असते. ती सुई तुम्हाला सतत आठवण करून देत असते की तू स्वतःला फसवतायस. तुझं काहीतरी महत्त्वाचं काम बाकी आहे. तुम्ही त्या आनंदाचा आनंदही घेऊ शकत नाही आणि कामही करू शकत नाही. तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकता, जिथे फक्त आणि फक्त मानसिक छळ असतो. हा मानवी स्वभावाचा एक अतिशय गंभीर आणि काळा कोपरा आहे. आपला मेंदू डिझाईनच असा झाला आहे की त्याला कठीण गोष्टी नको असतात. त्याला हवं असतं इन्स्टंट डोपामाइन, म्हणजेच तात्पुरता आनंद. आणि याच तात्पुरत्या आनंदाच्या नादात आपण आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या संधी गमावून बसतो. विचार करा. आज तुम्ही जिथे आहात तिथेच का आहात? कारण भूतकाळात घेतलेले काही निर्णय आणि पुढे ढकललेली काही कामं आज तुमचं वर्तमान बनून समोर उभी आहेत. जर तुम्ही त्या कठीण कामांचा सामना करायला शिकला नाही, तर तुमची लायकी, तुमचं टॅलेंट असूनही तुम्ही गर्दीत हरवून जाल. कारण जग टॅलेंटला नाही, तर रिझल्ट्सना सलाम करतं. आणि रिझल्ट्स कधीच आळसाच्या कुशीत जन्माला येत नाहीत. पण या चक्रातून बाहेर कसं पडायचं? मानवी सायकॉलॉजीचा एक नियम सांगतो. जेव्हा समोर संकट असतं, तेव्हा माणूस एकतर पडून जातो किंवा त्याचा सामना करतो. दुर्दैवानं 99% लोक पडून जाण्याचा रस्ता निवडतात. ते कामापासून पळतात, जबाबदारीपासून पळतात, स्वतःच्या भीतीपासून पळतात.
पण तुम्ही किती काळ पळणार? जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर त्या कठीण कामाचा सामना करा, त्याला संपवून टाका आणि दिवसभर राजासारखे जगा. किंवा मग त्या कामाला टाळत राहा आणि दिवसभर एका गुन्हेगारासारखं स्वतःच्याच नजरेत अपराधी बनून जगा. निवड तुमची आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्या कठीण कामाला टाळता तेव्हा तुम्ही फक्त काम टाळत नाही, तर तुम्ही तुमचं भविष्य, तुमचं यश आणि तुमची स्वतःची किंमत कमी करत असता. आता प्रश्न असा निर्माण होतो की हा जो डोक्यात बसलेला बेडूक आहे, जो आळस आहे, त्याला पहिल्याच फटक्यात कसं संपवायचं? मेंदूला अशा कोणत्या कमांड्स द्यायच्या जेणेकरून तो पळ काढण्याऐवजी लढायला तयार होईल? याच्या मागे एक अतिशय गुप्त आणि पॉवरफुल सायकोलॉजिकल ब्ल्यूप्रिंट आहे. एक असा नियम जो जर तुम्ही समजून घेतला तर तुमचा मेंदू कठीण गोष्टींना घाबरणं बंद करेल. पण तो नियम काय आहे आणि मेंदूचा हा खेळ आपण उलट कसा फिरवू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मानवी मनाच्या आणखी एका खोल गुपितामध्ये शिरावं लागेल. पण तिथून परत येणं सोपं नाही. तो गुप्त नियम समजून घेण्यासाठी आधी आपल्याला आपल्याच मेंदूची एक अत्यंत घाणेरडी चाल समजून घ्यावी लागेल. तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या कठीण कामांमुळे तुमचं करिअर बदलू शकतं, जे काम तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं, तेच काम करायला बसल्यावर तुमचा मेंदू इतका का हळशी होतो? मानसशास्त्रात याला म्हणतात द डोपामाइन ट्रॅप. आपल्या मेंदूला कष्टाची भाषा समजत नाही. त्याला फक्त 2च गोष्टी समजतात: तात्पुरता आनंद आणि तात्पुरतं सुख. जेव्हा तुम्ही एखादं मोठं ध्येय समोर ठेवता तेव्हा मेंदूला दिसतं की यासाठी प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत. मग तो लगेच काय करतो? तो तुम्हाला त्या कठीण कामापासून दूर नेतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवर नेऊन पटकन मिळणारा आनंद द्यायला लागतो. आणि आपण तिथेच हरतो. पण लेखकाने यावर एक असा अचूक उपाय सांगितलाय जो ऐकल्यानंतर तुमचा मेंदू कठीण कामांना घाबरण्याऐवजी त्यांच्यावर तुटून पडेल. लेखक सांगतो, यशाचा पहिला नियम आहे, जर तुम्हाला 2 बेडूक गिळायचे असतील तर जो सर्वात जास्त विद्रूप आणि मोठा आहे तो आधी गिळा. याचा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या. जर तुमच्या समोर आज 2 महत्त्वाची कामं असतील तर त्यातलं जे काम सर्वात जास्त कठीण, सर्वात जास्त कंटाळवाणं आणि ज्याला करायची तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटतीये, ते काम सर्वात आधी हातात घ्या. बरेच लोक काय करतात माहितीये? ते म्हणतात, आधी मी ही छोटी छोटी आणि सोपी कामं निपटवून घेतो, मग निवांतपणे मोठ्या कामाला हात लावेन. हाच जगातला सर्वात मोठा मूर्खपणा आहे. कारण जेव्हा तुम्ही छोटी आणि सोपी कामं करत बसता तेव्हा तुमची मानसिक ऊर्जा हळूहळू संपत जाते. आणि जेव्हा त्या मुख्य आणि कठीण कामाची वेळ येते तेव्हा तुमच्याकडे ताकदच उरलेली नसते. परिणाम? ते कठीण काम पुन्हा उद्यावर ढकललं जातं. विचार करा, जर तुम्ही रोज सकाळीच त्या सर्वात मोठ्या संकटाचा गळा घोटला तर उरलेला संपूर्ण दिवस तुम्हाला किती हलकं आणि पॉवरफुल वाटेल. तुमच्या मनातली ती भीती कायमची निघून जाईल. पण यासाठी लेखकाने एक 3 स्टेप्सचा फॉर्म्युला सांगितलाय जो 99% लोकांना माहीतच नाही. पहिली स्टेप, स्पष्टता. जगातील आळसाचं सर्वात मोठं कारण आळस नसून अस्पष्टता हे आहे. लोकांना हेच माहीत नसतं की त्यांना नक्की करायचं काय आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात तुमचं ध्येय कागदावर स्पष्ट लिहिलं नसेल तोपर्यंत तुमचा मेंदू गोंधळलेलाच राहणार आणि गोंधळलेला मेंदू नेहमी सोपा रस्ता निवडतो. दुसरी स्टेप, त्या कठीण कामाला तुकड्यांमध्ये तोडा. जर बेडूक खूप मोठा असेल तर तो एकाच घासात गिळता येत नाही. त्याला छोट्या तुकड्यांमध्ये कापावं लागतं. म्हणजेच तुमचं काम कितीही मोठं असो त्याला छोट्या छोट्या 20-20 मिनिटांच्या टास्कमध्ये विभागून टाका. जेव्हा मेंदूला दिसतं की काम फक्त 20 मिनिटांचंच आहे तेव्हा तो विरोध करणं बंद करतो.
पण या सगळ्यामध्ये एक असा तिसरा नियम आहे जो समजला नाही तर तुम्ही पुन्हा जुन्या सवयींकडे परत जाल. तो नियम म्हणजे थेट कृती. विचार करणं बंद करा आणि फक्त कामाला लागा. कारण जोपर्यंत तुम्ही विचार करत राहाल तोपर्यंत तुमचा मेंदू तुम्हाला घाबरवत राहील. कधी नोटीस केलंय? पोहायला शिकताना जोपर्यंत माणूस पाण्याच्या बाहेर उभा राहून विचार करतो तोपर्यंत त्याला पाण्याची भीती वाटते. पण एकदा का त्याने पाण्यात उडी मारली की भीती गायब होते आणि तो हातपाय मारायला लागतो. तुमच्या कामाचंही असंच आहे. जोपर्यंत तुम्ही विचार करत बसाल तोपर्यंत तो बेडूक तुम्हाला अक्राळ विक्राळ वाटेल. पण एकदा का तुम्ही काम सुरू केलं की तो बेडूक आपोआप लहान व्हायला लागतो. पण खरी गंमत इथे आहे. जेव्हा तुम्ही हे करायला जाल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमची जुनी सवय आणि तुमचा स्वतःचा मेंदू तुम्हाला पुन्हा मागे खेचायचा प्रयत्न करेल. तुमच्या समोर अशा काही अडचणी उभ्या केल्या जातील ज्याने तुमचं लक्ष विचलित होईल. त्या क्षणाला जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही तर तुम्ही आयुष्यभर एका जागेवर सडत राहाल. मग अशा वेळी त्या डिस्ट्रॅक्शन्सना कसं संपवायचं? आपल्या फोकसला एका लेझर बीम सारखं कसं कडक करायचं जेणेकरून समोर कोणताही अडथळा आला तरी आपण विचलित होणार नाही? याचं उत्तर मानवी सायकॉलॉजीच्या एका अशा नियमात दडलं आहे जो यशस्वी लोकांचा सर्वात मोठा गुप्त हत्यार आहे. तो यशस्वी लोकांचा गुप्त नियम आहे कॉन्शियस प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजेच विचारपूर्वक काम पुढे ढकलणे. नवल वाटलं ना? पण हेच जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. तुम्ही आयुष्यात सगळीच्या सगळी कामं कधीच पूर्ण करू शकत नाही. वेळ मर्यादित आहे, पण कामं अमर्याद आहेत. मग यशस्वी लोक काय करतात? ते सुद्धा कामं पुढे ढकलतात, पण ते कचरा कामं पुढे ढकलतात. आणि सामान्य लोक महत्त्वाची कामं पुढे ढकलून कचरा कामांमध्ये आपला वेळ घालवतात. आता स्वतःला एक अत्यंत क्रूर प्रश्न विचारा. जर तुम्ही तुमची आजची ही उद्या करण्याची सवय अशीच चालू ठेवली तर पुढच्या 5 वर्षात तुमचं आयुष्य कसं असेल? तुमच्या बँक खात्यात किती पैसे असतील? तुमचं करिअर कोणत्या लेव्हलवर असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्वतःच्या नजरेतील किंमत काय असेल? याचं उत्तर तुमच्या आतल्या आवाजाला चांगलं ठाऊक आहे. जर आज तुम्ही बदलला नाही तर पुढच्या 5 वर्षात काहीच बदलणार नाही. तुम्ही फक्त 5 वर्ष म्हातारे व्हाल आणि तुमच्या खांद्यावर पश्चातापाचं ओझं आणखी वाढलेलं असेल. हाच आहे आळसाचा आपल्या खऱ्या आयुष्यावर होणारा ब्रूटल इम्पॅक्ट. जेव्हा तुम्ही एखादं काम टाळता तेव्हा तुम्ही फक्त एक टास्क पुढे ढकलत नाही. तुम्ही हळूहळू तुमच्या नात्यांमध्ये चिडचिडे बनता, कारण डोक्यात कामाचा ताण असतो. तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नाही, कारण मनात एक अपराधीपणाची भावना असते. कधी नोटीस केलंय? जेव्हा घरातली माणसं तुमच्याकडे आशेनं बघतात, तुमच्या यशाची वाट बघतात, तेव्हा तुमच्या मनात एक भीतीची चमक उठते. कारण तुम्हाला आतून माहीत असतं की तुम्ही स्वतःच्या क्षमतेनुसार कष्ट करत नाही आहात. तुम्ही फक्त एक जिवंत मृतदेह बनून जगत आहात, जो फक्त दिवसामागून दिवस ढकलतोय. लेखक ब्रायन ट्रेसी या पुस्तकात मानवी स्वभावाची एक अतिशय काळी आणि कडू बाजू समोर आणतात. ते सांगतात की या जगात 95% लोक फक्त आणि फक्त बहाणे बनवण्यात एक्सपर्ट असतात. माझ्याकडे वेळ नव्हता, माझा मूड नव्हता, माझी परिस्थिती खराब आहे, आज खूप थकलोय. हे सगळे बहाणे म्हणजे तुमच्या मेंदूने तुम्हाला दिलेली अंमली पदार्थांची नशा आहे. ही नशा तुम्हाला तात्पुरतं सुख देते, तुम्हाला तुमच्या जबाबदारीपासून वाचवते, पण दीर्घकाळात तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते. ज्या दिवशी तुम्ही हे बहाणे बनवणं बंद कराल त्या दिवशी तुमचा खरा जन्म होईल. कारण यशाचा आणि बहाण्यांचा 36चा आकडा आहे.
जर तुम्हाला यश हवं असेल तर बहाणे सोडावे लागतील, आणि जर बहाणे हवे असतील तर यशाची अपेक्षा करणं सोडून द्यावं लागेल. सोचो, जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल तेव्हा या जगाला तुमच्या बहाण्यांमध्ये काहीच रस नसतो. जग फक्त तुमचा रिझल्ट बघतं. तुम्ही किती रात्री जागून काढल्या, तुमच्या आयुष्यात किती संकट होती, याने कोणालाच काही फरक पडत नाही. आणि सर्वात मोठा धोका कुठे आहे माहितीये? जेव्हा तुम्ही सतत कामं पुढे ढकलत राहता तेव्हा तुमच्या सायकॉलॉजीमध्ये एक पॅटर्न लॉक होतो. तुमचा स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो. तुमचं मन तुम्हालाच सांगायला लागतं, तू काहीच करू शकत नाहीस. तू मागच्या वेळीही काम अर्धवट सोडलं होतं, यावेळीही तू तेच करणार. आणि हा स्वतःच्याच नजरेत झालेला पराभव माणसाला आतून संपवून टाकतो. पण भावा, अजूनही वेळ गेलेली नाही. हा जो तुमच्या मेंदूचा खेळ आहे, जी ही नशा आहे, हिला तोडण्याचा एक मार्ग आहे. एक असा मार्ग जो तुम्हाला तुमच्या या दलदलीतून बाहेर काढेल आणि तुम्हाला एका रात्रीत बदलू शकेल. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला एका अत्यंत वेदनादायी प्रक्रियेतून घेऊन जावं लागेल. एका अशा सत्याचा सामना करावा लागेल जो आजपर्यंत तुम्ही स्वतःपासून लपवून ठेवला आहे. तो मार्ग कोणता आहे आणि ती कोणती सायकोलॉजिकल चावी आहे जी तुमच्या बंद पडलेल्या नशिबाचं कुलूप उघडू शकते, हे आपण जाणून घेणार आहोत मानवी मनाच्या पुढच्या सर्वात शक्तिशाली भागात. ती सायकोलॉजिकल चावी म्हणजे बळजबरीने स्वतःला शिस्तीच्या पिंजऱ्यात टाकणे. तुम्हाला काय वाटतं, जे लोक यशस्वी होतात, जे रोज सकाळी उठून न थकता काम करतात, त्यांना आळस येत नसेल? त्यांचा मूड नेहमी फ्रेश असतो? नाही, त्यांनाही तुमच्यासारखाच आळस येतो. त्यांनाही रील स्क्रोल करायची इच्छा होते. पण त्यांच्यात आणि तुमच्यात एकच फरक आहे. ते त्यांच्या मूडचे गुलाम नसतात, तर मूड त्यांचा गुलाम असतो. लेखक ब्रायन ट्रेसी या पुस्तकात एक अत्यंत जबरदस्त संकल्पना मांडतात, ज्याला म्हणतात द लॉ ऑफ फोर्स्ड एफिशियन्सी. हा नियम सांगतो की तुमच्याकडे सगळी कामं करायला कधीच पुरेसा वेळ नसतो, पण सर्वात महत्त्वाचं काम करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ असतो. कधी नोटीस केले, जेव्हा तुमची कोणतीतरी परीक्षा असते किंवा ऑफिसचा एखादा मोठा डेडलाईन असतो, तेव्हा तुम्ही मागच्या 1 महिन्यापासून जे काम पुढे ढकलत होता, ते काम तुम्ही शेवटच्या 24 तासात रात्री जागून पूर्ण करता. कसं होतं हे? अचानक कुठून येते ती एनर्जी? कुठून येतो तो फोकस? कारण त्या क्षणी तुमच्यावर एक प्रचंड दबाव असतो. तुमचा मेंदू समजून चुकतो की आता पळायला जागा नाही. जर आता काम केलं नाही तर गेम ओव्हर होईल. यशस्वी लोक याच सायकोलॉजीचा वापर रोज करतात. ते स्वतःसाठी कृत्रिम डेडलाईन्स तयार करतात. ते स्वतःच्या मेंदूला अशा प्रकारे प्रोग्राम करतात की हे काम आज दुपारी 12च्या आधी झालंच पाहिजे, नाहीतर मी स्वतःला कोणतीही आवडती गोष्ट देणार नाही. आता वेळ आलीये एका मोठ्या मानसिक बदलाची. तुम्हाला त्या बेडकाला बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. जोपर्यंत तुम्ही कामाला एक ओझं म्हणून बघाल, तोपर्यंत मेंदू त्याचा प्रतिकार करत राहील. ज्या दिवशी तुम्ही त्या कठीण कामाला तुमच्या स्वातंत्र्याची चावी म्हणून बघायला सुरुवात कराल, त्या दिवशी सगळं बदलेल. विचार करा, जेव्हा तुम्ही तो मोठा आणि विद्रूप बेडूक सकाळीच गिळून टाकता, तेव्हा तुमच्या शरीरात एक वेगळंच रसायन रिलीज होतं. सायंटिफिक भाषेत याला एंडॉर्फिन म्हणतात. हा एक असा हार्मोन आहे जो तुम्हाला जिंकल्याची भावना करून देतो. हा विजय तुम्हाला आतून एक वेगळाच आत्मविश्वास देतो. तुमची स्वतःच्या नजरेतील किंमत एकाएकी वाढते. तुम्हाला वाटायला लागतं, जर मी हे कठीण काम करू शकतो, तर मी आयुष्यात काहीही करू शकतो. आणि हीच ती मानसिक स्पष्टता आहे जी तुम्हाला गर्दीतून वेगळं करते. पण लेखक इथेच थांबत नाही. ते पुढे सांगतात की या जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे नेहमी सक्रिय असतात आणि दुसरे ते जे नेहमी प्रतिक्रियाशील असतात.
99% सामान्य लोक हे रिॲक्टिव्ह असतात. ते संकटाची वाट बघतात, परिस्थिती त्यांना चालवते. पण जे 5% टॉपचे लोक असतात ते प्रोॲक्टिव्ह असतात. ते स्वतः परिस्थितीवर ताबा मिळवतात. तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीत बसायचं आहे. जर तुम्हाला त्या 5% लोकांमध्ये यायचं असेल तर आजपासूनच तुमच्या दिवसाची सुरुवात एका कडक प्लॅनिंगनं झाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट कागदावर असायला हवी, कारण कागदावर लिहिलेलं ध्येय हे मेंदूसाठी एका खुल्या आव्हानासारखं असतं आणि मानवी मनाला आव्हानं स्वीकारायला आवडतात. लक्षात ठेवा, आळस हा तुमचा शत्रू नाहीये. आळस हा फक्त एक संकेत आहे की तुमच्या आयुष्यात कोणतंही मोठं आणि स्पष्ट ध्येय नाहीये. पण जेव्हा तुम्ही हे सगळं करायला सुरुवात कराल तेव्हा शेवटचा एक असा टप्पा येईल जिथे तुमचा खरा कस लागेल. एका अशा वळणावर तुम्ही येऊन उभे राहाल जिथे एकतर तुम्ही कायमचे बदलून जाल किंवा पुन्हा त्याच जुन्या अंधाऱ्या जगात परत जाल. तो शेवटचा टप्पा कोणता आहे आणि या संपूर्ण प्रवासाचा तो सर्वात शक्तिशाली शेवट कसा असेल जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल, हे आपण पाहणार आहोत या सिरीजच्या शेवटच्या आणि सर्वात कडक भागात. आता आपण या प्रवासाच्या अशा एका अंतिम टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमचे सगळे बहाणे आणि तुमचा आळस कायमचा भस्म होणार आहे. तुम्ही विचार करत असाल की हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटतंय, पण उद्या सकाळी जेव्हा पुन्हा तोच आळस समोर येईल तेव्हा मी काय करू? त्या क्षणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, द मोमेंटम रूल. जेव्हा एखादी गाडी बंद असते तेव्हा तिला जागेवरून हलवण्यासाठी सुरुवातीला प्रचंड ताकद लावावी लागते. पण एकदा का ती गाडी धावायला लागली की मग ती कमी ताकदीमध्ये सुद्धा वेगाने पुढे जाते. तुमच्या मेंदूचंही असंच आहे. तुम्हाला दिवसभर कष्ट करायचेच नाहीयेत. तुम्हाला फक्त सुरुवातीची 5 मिनिटं त्या कठीण कामाला द्यायची आहेत. स्वतःच्या मेंदूला सांगा, मला पूर्ण काम नाही करायचंय. मी फक्त 5 मिनिटं हे पुस्तक उघडून बसेन. मी फक्त 5 मिनिटं तो प्रोजेक्ट टाईप करेन. जेव्हा तुम्ही ती पहिली 5 मिनिटं पार करता तेव्हा तुमचा मेंदू त्या मोमेंटममध्ये येतो. मग जी भीती सुरुवातीला वाटत होती ती आपोआप गायब होते. भावा, आज हा व्हिडिओ संपताना स्वतःला एका खोलीत बंद करा आणि शांतपणे विचार करा. तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या किती सुवर्णसंधी फक्त उद्या करेन या एका शब्दावर गमावल्या आहेत? किती वेळा स्वतःशीच केलेली वचनं तुम्ही स्वतःच तोडली आहेत? आणि हे असं आणखी किती दिवस चालणार? लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीच थांबत नाही. तुम्ही काम करा किंवा नका करू, तुमच्या आयुष्याचे दिवस उलटत चालले आहेत. एक दिवस असा येईल जेव्हा तुमच्याकडे वेळच उरणार नाही आणि मागे वळून बघताना फक्त काश, जर मी तेव्हा केलं असतं तर, हा एकच शब्द उरेल. तो पश्चातापाचा दिवस येण्याआधी आजच जागा व्हा. तो विद्रूप, मोठा बेडूक जो तुमच्या डोक्यात भीती बनून बसला आहे त्याचा गळा आजच खोटा. सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी त्या कठीण कामावर तुटून पडा. कारण जेव्हा तुम्ही त्या बेडकाला संपवता तेव्हा तुम्ही फक्त काम पूर्ण करत नाही, तर तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते बनता. तुम्ही त्या 95% लोकांच्या गर्दीतून बाहेर पडून त्या 5% राजांसारख्या जगणाऱ्या लोकांच्या रांगेत जाऊन उभे राहता. बहाणे बनवणं खूप सोपं असतं, म्हणूनच गर्दी नेहमी तिथेच असते. पण स्वतःला शिस्त लावणं कठीण असतं आणि म्हणूनच यशाच्या शिखरावर खूप शांतता असते. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला आयुष्यभर त्या गर्दीचा हिस्सा बनून राहायचं आहे की शिखरावर पोहोचून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. तो बेडूक तुमची वाट बघतोय. त्याला गिळून टाका आणि स्वतःला सिद्ध करा. जर हा प्रवास हे मानवी मनाचं गुपित तुम्हाला आतून हलवून दिलं असेल तर आताच कमेंटमध्ये लिहून स्वतःशी एक शपथ घ्या, मी माझा बेडूक आजच संपवणार. आणि हो, जर स्वतःमध्ये हा बदल घडवून आणायचा असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा कोणताही सायकोलॉजिकल प्रवास तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या एका अशाच शक्तिशाली आणि डोळे उघडणाऱ्या प्रवासात. तोपर्यंत आळसाला थांबवा आणि लढायला सज्ज व्हा. धन्यवाद.